वातावरण जोरात आणि ब्रुनो थकतो तो उड्या मारून. पहा मित्रांनो कसं आहे वातावरण सकाळचं. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई मनपूर्वक स्वागत करते. असंच वातावरण आहे. पावसाची लक्षणं आहेत. काहीच करता येत नाही. वापसा काय होऊन देत नाही. शेतामध्ये थोड्या राहिल्या होत्या मिरच्यातलं गवत उपटायचं, पण त्यांनी उपटून टाकलं. सो असं ढगाळ वातावरण. सकाळची 8:15 ते 8:15 वाजलेले आहेत घड्याळामध्ये, पण बाहेर अगदी सकाळच आहे. अगदी 6-7 वाजण्याची सकाळ. अशा प्रकारे हे वातावरण झालेलं आहे. क्लायमेट चेंज. आजची पहा रांगोळी मी कशी काढली. पहा रांगोळी. आणि ही तुळशी पुढे पण काढली. उंबरा खाली पण काढलेले आहे. ते उंबराचं झाड बघा, ते उंच दिसते ना वाळलेलं. आता इकडे वेळ नाही झाला. त्याच्या खाली पण मी छान छोटीशी अशी आपली सिंपल रांगोळी काढून येते. गुरुवारीच फक्त काढते तिथे मी. काय बाळ बसले बाई, एकदम गोडपणे बाळ बसले. ह्याला धुवायचं म्हटलं की माझ्या नाकी नऊ येतात. सगळ्या बाथरूम मध्ये रेतीच रेती, मातीच माती. तुला नाही बोलत. कच्च्या पपईची पण भाजी करतात. कशी करतात काय माहिती, मी कधी केलीच नाही. आणि हे कशाचे फुल आहे हे काय, मला काय गोसावळी आहेत की काय अजून काय कळलं नाही. की शिरोळे आहेत. शिरोळे म्हणजेच दोडके. इकडे दोडकं म्हणतात, तिकडे शिरोळे म्हणतात. ह्या झेंडूनी आणि ह्या भरगतच्या झाडाची एक कमाल आहे. कारण का इथं आपल्या कोंबड्याच्या पिल्लांना लपायला भरपूर जागा आहे बरं का. अशी भरपूर लाईन दाट आहे. आणि कोंबड्या पण ह्याच्यामध्येच येतात. फुलाची मी आतुरतेने वाट बघते. आणि ह्याला 1 नाही तर 2, 1 नाही तर 2 नाही तर 3 अशीच फुलं येतात बाबा ह्याला. आपल्याकडे पण भरपूर उंबराची झाडं आलेली आहेत. आणि खास करून पिंपळ झाड मला फार प्रिय. आणि मी पिंपळाच्या झाडाला पाणी घालणं, तिथूनच सूर्यनमस्कार करणं. असं मी आता पिंपळाचं झाड बघणार आहे. कुठे लावायचं, इथे लावायचं की तिथे लावायचं. कुठेतरी मी लावणार आहे. बहुतेक तिथे लावलं तरी मला चालेल. त्या कोपऱ्यामध्ये वगैरे असं लावणार आहे. उकांड्या तिथं कुठेतरी अशी मी लावणार आहे. त्या कोपऱ्यामध्ये शुभ्राच्या जागी. हा, इथेच कुठेतरी लावणार आहे मी मध्येच. कारण का ना, आम्ही तर सगळे शाकाहारी हो. आमच्या घरामध्ये काहीच होत नाही असं, पण आमच्या भ्रूणासाठीच होतंय. पण मी प्रयत्न करते की त्याचाही बंद व्हावा. पण तो जेवतच नाहीये. त्याच्यासाठी आम्हाला हे करावं लागतं. पण कितीही मोठा पाहुणा आला, किती कोणी आला तरी आत्ता घरात अजिबात आमच्या काही होणार नाहीये, होतच नाहीये असं काही नॉनव्हेज. पिंपळाच्या झाडाचं झाड आणि उंबराचं झाड दारात नसू नये असं लोक म्हणतात. पण ज्याच्या दारात आहे ना त्यांची भरभराटी असते. कारण का तसं पाळलं पण पाहिजे. काय पाळलं पाहिजे तर हे असं नॉनव्हेज वगैरे खाणं पिणं, त्याच्या खाली जाऊ नये खाऊन वगैरे. त्याची पूजा, नित्यनेम. पूजा म्हणजे काय, त्याला पाणी आणि त्याच्यात दिवा सकाळ संध्याकाळ. आपण आमच्या घरापासून मुंबईला हे उंबराचं झाड आहे ना, एवढ्याच लांब आमच्याकडे पिंपळाचं झाड आहे. तिथे आम्ही दिवा लावायला जातो, पिठाचा दिवा करून शनिवारी. मग आपण आपल्या दरवाजात का नाही लावणार. आणि हे सगळं मला करायचं आहे. म्हणून पिंपळाचं झाड आलं आहे तर त्याला मी विचारच करेन इथेच ठेवायचं की पुढे लावायचं. त्याला मस्तपैकी बांधून वगैरे पण घेणार आहे मी असं थोडंसं मोठं झाल्यावर. चला आता आपण चहा घेऊया. आपले मणे साहेब, मने भाई कसं बसलंय बघा, तुम्हाला दाखवते. ए म्हणे, चहा घेतलं का? दूध घेतलं का? दूध काय खाल्ले की नाहीच रे तू? खायला दिलं तुला? शांतच आहे तो अगदी खाऊन पिऊन. म्हणून आता काय खातोय, खा. थांब तिथंच थांब. बदाम काजू खातोय. बंडुडे नाना खाली पडल्या बघता, तुकडा पडला खाली. ये हे बघ, ये चल चल चल.
मण्याला काय नको बिचारा, फक्त मुरमुरे भाकरी पाहिजे. काय पण खातो आमचा मने. कोथिंबीर आणली, निसती आहे कोथिंबीर. एक जुडी निवडून ठेवली, 3 जुड्या आणल्यात. अशा 3 जुड्या आणल्यात. कोथिंबीर आता जरा स्वस्त झाली. धणे आणले का थोडे लावायला? म्हणजे ना जिभेच्या शेंड्याला थोडासा फोडी चालली. म्हणजे पोट साफ नसल्यावर तसं होतं बरं का, पण आता पोट पण साफ आहे. ते दाताचं हे निघालंय ना थोडंसं, मी तिकडे जीभ लावते म्हणून तसं झालं असेल. उद्या आमचे पित्र आहेत, आमच्या ह्यांचे पित्र आहेत. कोथिंबीरचं पण थोडीशी जरी अशी ओली कोथिंबीर असेल की अख्खी कोथिंबीर नासते. बाजाराशिवाय काही खरं नाही अहो. घरचं तरी मार्केट काय असणार, नुसती कारली वांगे कारली वांगी भेंडी गवार एवढंच. शेपू चुका पालक तर खाल्ला कोंबड्यांनी. सिरियलमध्ये काय होईल काय सांगता येत नाही. आणि आपल्याला सिरियलचा मोह पण आवरत नाही. एकदा सवय लागली की दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे. दिवसभर अक्षरशः आज ना पाय सुद्धा ठेवला नाही मी. सकाळी सुद्धा झाडून काढलं नाही बाहेरचं. आणि आताची फक्त जरा कोंबड्यांच्या मागे लक्ष ठेवलं हे मार्केटला गेल्यावर. मी आज बाहेरच गेले नाही. आता आमच्याकडे कामाचा विसावा असाच. आता काही काम नाही आपल्याला. आता उद्या पित्र, परवा दिवशीपासून मग आमचा दसरा म्हणजे बापरे बापरे बापरे. मराठवाड्यात विचारूच नका. इकडे सगळीच लोक अशी पूर्ण दसरा काढावा लागतो. मुंबई साईडला काय एवढं कोणी काढत नाहीये. आम्हालाच काढावं लागायचं. तिकडे पण आम्हाला काढावंच लागायचा. काय ना आपल्या मशीनला कपडे ड्राय होत नाहीये. त्याचं काय मिस्टेक आहे मला पण काय कळत नाही. ते म्हणाल तुम्ही खोलून बघा मोबाईलवर बघून. तेवढं आपली कपडे जर ड्राय झाले ना मग मला टेन्शन राहिलं नसतं. अर्ध्याच्या वरती सुकून तर मशीनमध्येच निघतात, पण ते सुकतच नाहीये कपडे मशीन. आणि इथं काय जवळ पण नाही लगेच नेऊन दाखवायला. त्याला गाडी काढा, परत न्या, मग तो बनवायला टाका, मग तो सांगायला परत 2 दिवसांनी या, पुन्हा 2 दिवसांनी गाडी काढा, परत आणा. डिफिकल्ट आहे सगळं. आणि मुलांना पण वेळ नाहीये आलं की एवढं बघायला. ना तर माझा मुलगा काही सुद्धा ठेवत नाहीये. तर महाग आहे आपल्याकडे ह्या वर्षी. लसूणच नाही, 100 रुपये पाव. अद्रक, लसूण, मिरची आणि कांदे बटाटे. आणखीन या पिशवीमध्ये राहिलंय मार्केट. ब्रुनोची मस्ती पा ब्रुनोची मस्ती. कामच करून देत नाही. अरे बापरे बघा ब्रुनोची मस्ती. गेला बघता बघता 2 जुड्या नीट केल्या. बंदच आहे. 4 जण. शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम. एक तर पाऊस वेळेवर नाहीये, आणि पाऊस वेळेवर आहे, पीक आहे, तर ह्या व्यापाऱ्यांची नाटकं. भाव घसरले. आमच्या अजून उडीदच विकला गेला नाही. बऱ्याच लोकांचे उडीद विकले गेलेले नाही आहेत. सगळ्यांना प्रॉब्लेम आहे. काय म्हणे हरताळ चालू आहे. आता काय माहिती काय होते, किती कुठपर्यंत हरताळ राहते. याचा शेतकऱ्यांना पण फटका आहे बरं का. कारण का नवीन उडीद असतो, पीक जेव्हा नवीन घरामध्ये तेव्हा तो ओलसर असतो, जरा थोडं वजन जास्त होतं. आणि आता त्या हरताळीमुळे उडीद घरात आहे तर वाळून वाळून कोळ होते. तर काय माहिती काय होतं. कोणतरी आला ते आमचा भ्रूण भुगतो. आमचा भ्रूण फार कावळा सुद्धा येऊन देत नाही. कावळ्याच्या बरोबर उडतो. कावळा एकदा आला की परत येणारच नाही. आता पिल्लं पण आहेत ना छोटी छोटी कोंबडीची, त्याला मी जास्त मोकळं सोडते, बांधत नाहीये.
हातपाय धुते, थोड्या वेळ बांधते, त्याला असं वाटतं म्हणजे मला बांधलंय, पण तो पण फार हुशार आहे. नंतर त्याला पण कळतं की आम्ही त्याला सोडलेलं आहे. आजचा काही दिवस पूर्ण आराम गेला, काही कामं नाही. काल ब्लाऊज शिवला, तेवढंच डोकंदुखी होती. आज त्याचं डोकंच ठणकत होतं ब्लाऊज शिवल्यामुळे का काय, बऱ्याच वर्षातनं. आणि विसरायला पण होतं बरं का, मी खूप दिवसातनं ब्लाऊज शिवायचं म्हटल्यावर विसरायला होतं. मला वाटतं 2 ते 3 वर्ष झाले असतील मी ब्लाऊज शिवलं नाही. 3ऱ्या वर्षातनं आता हातात घेतला होता. जरासं विसरायला होतं. 1-2 ब्लाऊज शिवले की होतं व्यवस्थित. वेळ लागतो जरा, माणूस काय सगळं विसरत नाहीये, पण फरक पडतो. 2-2, 3-3 वर्ष आपण लक्ष नाही द्यायचं, नाही एकदाच कधीतरी शिवायचं. आणि मी कोणाचेच ब्लाऊज घेत नाही, कोणाचेही घेत नाही, मी फक्त स्वतःचे शिवते ब्लाऊज. कंटाळा येतो दुसऱ्यांचे शिवायला. भूक लागली आहे आणि पूर्ण अगदी गडबडला आहे जेवणासाठी, आणि भात व्हायला वेळ आहे, थोडा अवकाश आहे भात व्हायला. एक 4-5 मिनटं लागतील. पण ब्रुनोला अजिबात दमच नाहीये. त्याला असं वाटतं आम्ही काहीतरी खातोय, तर लुडबुड चालू आहे त्याचे. काय बाबू, इतका ब्रुनो गडबडला. इकडे बाळा, वरती ये म्हणजे शोणू. इकडे ए बाई, इथे ह्या साईडनी त्या साईडनी असा. हा बस, आता बस. थोड्या वेळ थांब बाबू, थोड्याच वेळेत थांब. थोड्या वेळामध्ये जेवण तयार. माझ्या बाबूला भूक लागली, कारण का मी आज एक्स्ट्रा भाकरी केली नाही. याच्यासाठी मी सकाळी एक्स्ट्रा भाकरी करते, आज केले नाहीत सकाळी. आणि असा हा गडबडतो मग माझ्या सोन्या बाबू. आणि मला सोना पुत्र, अरे मेरा सोना पुत्र किती गए, सोना पुत्र. हा हो थांब थोड्या वेळ. ब्रश करतो बरं का आम्ही, आमचं तोंड घाण नाहीये, आम्ही ब्रश करतो. मित्रांनो, आता मी ह्याला जेवायला देते. बस पुरे. हा जेवायला थांब. इकडे बघ, कॅमेऱ्याकडे बघ. आताशी किती 8 वाजलेत, 8ला 10 मिनिटं कमी. गुड इव्हनिंग गाईज म्हणा, कसे आहात तुम्ही? माझ्या बाबूशी बोला. चावतोय बघा मला, कसा चावतोय बघ बंड. बा आता कॅमेरा दाखवला की लाडी गोडी लावायला लागला. आधी चांगला असा करत होता, कॅमेरा दाखवला की लगेच चाटायला लागला. ब्रुनो फार चाप्टर आहे. किती चाप्टर आहे हे पोर, बघितलं का? हे फॉरेनचा मुलगा, चाप्टर मुलगा आहे फॉरेनचा, तसा फार शहाणा आहे. ब्रुनो इकडे बघ. काय रे मी असं हात केलं की हात चावतो, कॅमेरा असला की हात चावत नाहीये. माती काढतोय पायाची. पाय धुवून कंटाळा आला. किती वेळा मी ह्याचे पाय धुवू सांगा बरं. पाय स्वच्छ करतोय किती वेळा ह्याचे पाय. हे बघा किती घाण आहे बघा, आमच्या सोप्यावर माती केली बघा. हा पाय स्वच्छ करतोय, मला कंटाळा आला ह्याचे पाय धुवून देऊन. आता हा पाय स्वच्छ करतोय बरं का हा ब्रुनो. हो माहिती किती स्वच्छ पाय करतो गे. हो लय स्वच्छ. लय ब्रुनो आपल्या बुरणी आगाव आहे. स्वच्छ कर पाय. मित्रांनो, तुम्ही स्किप न करता व्हिडिओ पाहताय, त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते, इथेच थांबते. पुन्हा रुजू होते उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो, टेक केअर. मध्ये मी कोथिंबीर ठेवली नेसून कपड्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये मिरच्या आहेत, ह्याच्यामध्ये आलं आहे, आणि ह्याच्यामध्ये पण मिरच्याच आहेत. अशा प्रकारे मी ठेवते, म्हणजे हे व्यवस्थित राहतं अगदी जसंच्या तसं. ह्याच्यावरती पेपर टाकायचं विसरले, पेपर्स नाही आहे ॲक्च्युली, तर बघावं लागेल कॅलेंडरचं पान वगैरे.